गेल्या 2 दिवसांपासून जोर धरलेल्या पावसात धुमाकूळ घातलाय. मुंबई असेल, ठाणे असेल, पनवेल असेल, नवी मुंबई असेल किंवा कोकणासह मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस तडाखा दिलाय. आणि या पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. सध्याची मुंबईमध्ये काय काय घडतं याबाबत आपले प्रतिनिधी कृष्णा आवटे हे आपल्याला माहिती देणार आहेत. कृष्णा, माझा आवाज येतोय तुम्हाला? नक्कीच कृष्णा. आपण पाहू मयूर. हं. हम्म. काय नक्कीच सांगाल मयूर मुंबईमध्ये सध्या काय परिस्थिती? नक्कीच मयूर, मुंबईमध्ये तुर्तास जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी सकाळपासूनच जे आहे मुंबईत जोरदार असा पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. कालच आपण पाहू शकतो, कालच हवामान खात्याकडून जे आहे ते महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला अशी देखील जे आहे ते हवामान खात्याकडून देण्यात आले. आणि आज सकाळपासूनच मुंबईत असा जोरदार असा जो आहे तो पाऊस बरसायला सुरुवात झाली. मुंबईत अनेक ठिकाणी जे आहे, अनेक ठिकाणी म्हणजे दादर असेल, एलपी स्टोर असेल, जे टाटा कॅन्सर हॉस्पिटल असेल, केएम हॉस्पिटल असेल किंवा किंग सर्कल असेल, अशा अनेक ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी भरायला सुरुवात झाली. तर दुसरीकडे रेसकोर्स असेल, महालक्ष्मी रेसकोर्स, दादर शिवाजी पार्क, अंधेरी सबवे, अशा ठिकाणी पाणी तुंबलेलं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी सकाळच्या वेळेला मुंबईकर जे आहे ते मोठ्या संख्येने आपल्या इच्छुक स्थळी किंवा आपल्या ऑफिसेस किंवा कामावरती जाण्यासाठी मुंबईकर निघतात. त्यांचा देखील कुठेतरी मोठ्या प्रमाणात खोळंबा होताना आपल्याला पाहायला मिळाला. जागोजागी मुंबई आपल्याला शांत किंवा अगदी स्लो अशी जी आहे ती सुरू असताना आपल्याला पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणात जे आहे ते ट्रॅफिक जे आपल्याला किंवा गाड्यांच्या कोंडी देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर मुंबई असेल किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे किंवा असेल, या सगळीकडे जे आहे ते अगदी काही ठिकाणी सखल भागात पाणी साठलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे वाहनांना जाण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. तर काही ठिकाणी बस म्हणजे ज्या बेस्टच्या बस आहेत त्या देखील आपल्याला ह्या पाणी साचल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात ज्या बंद पडल्या, ह्या पाणी साचल्यामुळे बंद पडल्या आणि त्यामुळे देखील जे आहे ते ट्रॅफिक होताना पाहायला मिळालं. तर दुसरीकडे मुंबईत अनेक ठिकाणी जे आहे ते काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि त्याच अनेक ठिकाणी जे आहे रस्ते सुद्धा खचलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि मुंबईतील म्हणजे दादर असेल, वरळी असेल, अशा अनेक ठिकाणी जे आहे ते रस्ते खचलेले आपल्याला पाहायला मिळालं. वरळीत देखील आचार्य अत्रे चौक या ठिकाणी देखील जे आहे रस्ता खचलेला पाहायला मिळाला. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात जे आहे आपल्याला ट्रॅफिक जे आहे ट्रॅफिक देखील होताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि दुसरीकडे महत्वाकांक्षी असलेला असा हा मेट्रो प्रकल्प म्हणजे मेट्रो 3 म्हणजे जी बीकेसी पासून ते वरळी आचार्य अत्रे चौक पर्यंत जी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जी आहे ती याचं उद्घाटन मेट्रो 3चं जे आहे उद्घाटन पार पडलं या. आणि त्यानंतर काही दिवसानंतर अगदी पहिल्याच पावसात मेट्रो 3 म्हणजे आचार्य अत्रे चौक जो शेवटचा म्हणजे मेट्रो आचार्य अत्रे चौक म्हणजेच वरळी, या मेट्रो 3चा जो स्टेशन जो आहे, या स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला शिरताना पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणात गाळ झालेला आपल्याला या स्टेशन परिसरात जो आहे तो स्टेशन मध्ये गाळ झालेला निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळालं. मेट्रो 3 कडून अशी देखील जी आहे ती माहिती देण्यात आली की एक भिंत होती, ती भिंत जे आहे त्याचं काम जे आहे ते अपूर्ण राहिल्या कारणामुळे जे ते पाणी आहे ते स्टेशन मध्ये दाखल कृष्णा, झालं, असं मला देखील जे आहे ते मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नक्कीच मयूर. कृष्णा, जर आपण पाहिलं तर हा पहिलाच पाऊस आहे आणि या पहिल्या पावसामध्ये अकोलेन मेट्रो स्थानकामध्ये ते आपल्याला पाहायला मिळालं. मात्र तिकडचे जे स्थानिक जे रहिवासी आहे त्यांनी देखील अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. म्हणजे त्यांच्या घरामध्ये आहे गुडघ्यापर्यंत त्यांच्या जे आहे ते तिकडे पाणी लागत आहे. आणि या मेट्रो जो स्थानिकाचा जो प्रकल्प आता झालेला आहे 2 दिवसात जे उद्घाटन झालेलं आहे, तर तिकडच्या स्थानिक रहिवाशांनी असा देखील आरोप केलेला आहे की या मेट्रो प्रकल्पामध्ये अनेक नेत्यांनी कमावलेला आहे, अशा प्रकारचा गंभीर आरोप केलेला आहे. मात्र त्यांच्यासोबत नेमकं काय काय घडलेलं आहे? नक्कीच जसं आपण पाहिलं आज सकाळी जे आहे आचार्य आवाज चौक येतोय येथे कृष्णा? आज आज स्थानकाबाहेर जे आहे ते पाणी भरलेलं साचलेलं पाहायला मिळालं. आणि इथले स्थानिक म्हणजे ज्या वरळीचे जे अनेक जे आहे ते स्थानिकांचा असा आरोप जे थेट त्यांनी आरोप केलेला आपल्याला पाहायला मिळाला की यात जो भ्रष्टाचार किंवा यांनी पैसे खाल्ले असं देखील जे आहे त्या स्थानिकांकडून आरोप केला. पण स्थानिकांचं खरं पाहायला गेलं तर अगदी मेट्रोचं काम सुरू होतं तेव्हापासूनच
आम्हाला जो नाहक त्रास जो आहे तो नाहक त्रासाला जे आहे तो सामोरे जावं लागत आहे. अनेक ठिकाणी धूळ असेल किंवा आणि आता तर मुंबईत पहिल्याच पावसात त्यांच्या ह्या सर्व कामामुळे आमच्या घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाला किंवा पाणी आलेलं आहे असं थेट आरोप जे आहे त्यांनी मेट्रो प्रशासनावरती आणि जे असे गंभीर आरोप करताना आपल्याला पाहायला मिळालं. अनेकदा पहिल्याच पावसात त्यांच्या घराघरात जे आहे अगदी गुडघ्या इतकं जे आहे त्यांच्या घरात पाणी शिरलं असं देखील जे आहे त्यांनी आपल्या माध्यमांसमोर बोलताना आपल्याला सांगितलेलं आहे. हो. मयूर. तेच रस्ते नक्कीच कृष्णा, आपण जर पाहिलं तर रस्त्याची कामं सुरू होती, त्याच्यानंतर नालेसफाई काही नीट करण्यात आली नाही का? म्हणजे नालेसफाईचा जो दावा करण्यात आलेला तो फेल ठरलाय का? नक्कीच मयूर, आपण पाहू शकतो गेल्या अनेक दिवसांपासून जे मंत्री आणि भाजप मुंबई अध्यक्ष जे आशिष शेलार आहे आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे अनेकदा आपल्याला नालेसफाईचं काम पूर्ण होतंय की नाही, काम कशा प्रकारे सुरू आहे याचा देखील आढावा घेताना आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी काही दिवसांपूर्वी जे आहे माफ करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्याला भांडूप या ठिकाणी जे आहे ते नालेसफाईचं काम करताना पाहायला मिळत. तर दुसरे मंत्री आशिष शेलार देखील आपल्याला वांद्रे, अंधेरी, जुहू या परिसरात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते नालेसफाईचं काम करताना पाहायला मिळाले. परंतु वारंवार या मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडून सांगण्यात येत होतं की 80-85% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. परंतु पहिल्याच पावसात जे आहे संपूर्ण मुंबई जे आहे अनेक ठिकाणी आपल्याला पाणी साचलेलं पाहायला मिळालं. असं देखील वर्तवण्यात येतं की हे पाणी साचलं का? कारण गाळ नक्की काढण्यात आला होता का? काम अपुरा वेळ मिळाला किंवा जी महानगरपालिकेकडून जी डेडलाईन देण्यात आली होती त्याआधीच पाऊस पडलाय असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कुठेतरी अनेक ठिकाणी पाणी साचलंय. परंतु संपूर्ण कंत्राटदार असतील किंवा अशा यांच्यावरती आता नक्की कुठली कारवाई केली जाते? कारण मुंबईकरांना जो आहे तो त्रास सहन करावा लागला अनेक ठिकाणी. जे मुंबईची तुंबई होताना आपल्याला पाहायला मिळाली. तर नक्की कंत्राटदारांवरती नक्की कोणती कारवाई केली जाते किंवा काय नक्की त्यांच्यावरती ऍक्शन घेतली जाते हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मयूर. नक्कीच कृष्णा, मध्ये झाल्या होत्या. आपण जर अनेक प्लॅटफॉर्म पाहिले तर त्या प्लॅटफॉर्मवरती देखील जास्तीत जास्त पाणी वाढलं होतं आणि प्रवास खूप असे हाल झाले होते. मात्र त्याच्यामुळे जर आपण पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग पाहिला तर त्याच्यावरती या पश्चिम द्रुतगती भरपूर अशी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. थेट प्रवाशांना हा परिणाम झालेला आहे. नेमकं काय सांगेल? नक्कीच मयूर, आज सकाळपासूनच जे आहे तो जोरदार असा पाऊस सुरू झालेला आपल्याला पाहायला. मुंबईतून अनेक ठिकाणी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल किंवा सर्वच अनेक रस्त्यांवरती जे आहे मुंबईकर आपली वाहनं घेऊन मुंबईच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी निघताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जोरदार असा पाऊस सुरू झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाहायला गेलं तर जो पाऊस सुरू झाला त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तर काही ठिकाणी रस्ते खचले. त्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक होताना पाहायला मिळालं. जे वाहन कोंडी होती आणि मुंबईकरांना जे आहे आपल्या इच्छुक स्थळी म्हणजे अगदी ऑफिसेसला जाण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात उशीर होताना आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी मुंबईकरांनी देखील मोठ्या प्रमाणात आपला संताप जो आहे तो व्यक्त करताना पाहायला मिळाला. नक्कीच चाललंय तरी काय, हे देखील जे आहे ते थेट प्रश्न मुंबईकरांनी उपस्थित केलेले आहेत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल किंवा अनेक ठिकाणी जे आहे ब्रिज उतरल्यानंतर काँक्रिटीकरणाचं जे काम सुरू आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे जिथे काँक्रिटीकरण सुरू होतं तिथे देखील बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे जो रस्ता असतो तो देखील छोट्या प्रमाणात किंवा कमी प्रमाणात जो आहे तो मुंबईकरांना वापरास येत होता. बॅरिकेटिंगमुळे जो आहे तो अगदी रस्ता कमी प्रमाणात मुंबईकरांना वापरण्यास मिळत होता. ते जर एकीकडे पाणी साचलंय तर दुसरीकडे बॅरिकेटिंगमुळे जे आहे ते रस्ता छोटा झाला. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकला सामोरे जावं लागलं आणि जोरदार असा जो आहे तो पाऊस आज मुंबईत पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. मयूर. कृष्णा, तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिकडे काही प्रवासी असतील किंवा मुंबईकर असतील त्यांच्याकडं संवाद साधण्याचा प्रयत्न कराल का, की नेमकी परिस्थिती काय आहे, त्यांना नेमकं काय वाटतंय? कारण की आता जवळपास 7 वाजलेले आहेत. जॉबमध्ये सुटण्याची आता वेळ झालेली आहे. मुंबईची लाईफलाईन आपण ज्याला म्हणतो त्या लोकल रेल्वेवरती देखील पाऊस झालेला आहे. पण अशा वेळी नेमकं मुंबईकरांचं म्हणणं काय, तर आपल्याला थोड्या काही बाईट्स वगैरे मिळतील का त्यांचं म्हणणं किंवा त्यांचे मतं काय आहेत आपल्याला ऐकायला?
नक्कीच मयूर, मुंबईकरांना जे आहे तुर्तास जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे जो आहे त्याला जो आहे तो पावसाचा फटका बसलेला आहे. अगदी पावसामुळे मध्य रेल्वे जे आहे ते 25 ते 30 मिनिटं उशिराने धावत आहे आणि हार्बर मार्गावरील रेल्वे आहे जे आहे ती 20 मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळते. अनेक ठिकाणी ट्रॅकवरती पाणी साचलं होतं. त्या पाणी ट्रॅकचं काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. जरी काही ठिकाणी ट्रॅक वरती संपूर्ण पाणी काढलेलं असलं तरी काही ठिकाणी जे आहे ते काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे हार्बर असेल, मध्य रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल या ठिकाणी सर्व तिन्ही ठिकाणी जे आहे रेल्वे जी आहे ती 20 ते 30 मिनिटं उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकर अगदी संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरी परतताना किंवा इच्छुक स्थळी जात असताना मुंबईकरांना जो आहे तो नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर स्टेशनवरती देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुंबईतील नागरिकांना जे आहे ती गर्दी करताना सीएसएमटी असेल, दादर असेल, चर्चगेट असेल, मुंबई सेंट्रल असेल आणि अनेक ठिकाणी माटुंगा असेल या ठिकाणी सर्व नागरिकांची मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपल्या इच्छुक स्थळी जाण्यासाठी जात असतात. तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात स्टेशनवरती आपल्याला गर्दी पाहायला मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईची बेस्ट म्हणजे जी बेस्ट आहे ती जी बेस्ट बस आहे या बेस्ट बस स्टॉप वरती देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुंबईकर उभे आहेत आणि आपल्या बेस्टची वाट पाहताना पाहायला मिळतात. सगळीकडे जे आहे रेल्वे असेल, बस असेल किंवा मेट्रो असेल अशा अनेक ठिकाणी जे आहे मुंबईकरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे वाहनांची गर्दी देखील आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी मेट्रो 3 जी आहे त्या आचार्य अत्रे चौक ते बीकेसी याच ठिकाणी या आचार्य अत्रे चौक ते बीकेसी देखील जे आहे आचार्य अत्रे चौक मध्ये स्टेशन मध्ये जे आहे ते पाणी पोहोचलं. त्यामुळे आचार्य अत्रे जो ॲक्वा मार्ग आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वरळी पासून ते बीकेसी पर्यंत जो आहे तो ॲक्वा लेन जी आहे ती सुरू आहे. परंतु आचार्य अत्रे चौक जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. मी दाखवायचा प्रयत्न करू शकतो की हीच ती जी ॲक्वा लाईन आहे ती बंद करण्यात आलेली आहे. आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो पोलीस प्रशासनाकडून असेल किंवा जवान देखील आपल्याला किंवा पोलीस जे आहेत ते आपल्याला या स्टेशनच्या बाहेर जे कुठल्याही नागरिकांना किंवा सोडण्यात येत नाहीये. आपण थेट नागरिकांशीच जाणून घेऊयात त्यांच्या समस्या काय आहेत किंवा काय नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. सर काय सांगाल आज आता तुम्ही आचार्य यात्रे चौक मेट्रोचा प्रवास करणार होता, तुम्हाला जायचं होतं, नक्की काय प्रतिक्रिया तुमची? जी मैं बोलूँ बता रहा हूँ। आता क्या अभी तुम अभी क्या हम यहाँ आए थे, अभी देखे, पता चला अंदर कुछ आदमी मर गए हैं। अब हाँ। कितने लोग हैं ये नहीं मालूम अभी। पानी पानी भर पानी चुका की- है मेट्रो हाँ, में, पानी की भरा वजह नहीं, से। पानी भर चुका है। तो आपको कहाँ जाना था? अभी आप कहाँ निकल रहे थे? अभी हम आए थे जाने के लिए, दादर जाने के लिए। दादर जाने के तो अंदर पता चला कि पानी चले गया है, अंदर शॉर्ट सर्किट हो गया, कुछ लोग अंदर क्या हुआ अभी बता नहीं रहे क्लियर। अच्छा, हाँ। आप कहाँ से, मतलब अभी आप कहाँ से आए हो, कहाँ जाने वाले हो? मैं इधर ही का रहने वाला हूँ, गांधी दादर जाना था मुझे, अच्छा लेकिन ये अभी पता चला कि अंदर कुछ हो गया, इसलिए अंदर बंद किए जाने के लिए। अच्छा, नक्कीच मयूर, आपण पाहू शकतो जी नागरिक आहेत ते या आचार्य चौक ते दादरला जाताना मेट्रोचा वापर करणार होते, परंतु त्यांना जाता येत नाहीये का तर मेट्रो बंद आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याशी जाणू. ये अंधेरी जा रहा काय सांगाल तुम्हाला? है। कुछ नहीं, अभी मैं सुना तो मैं रुक गया हूँ। अच्छा, आप कहाँ से आए थे और कहाँ जा रहे हो आप? मैं यहाँ फोर्थ सीजन में ड्राइवर का ड्यूटी करता हूँ। अच्छा, कहाँ? फोर्थ अच्छा सीजन रेसिडेंसी। अच्छा, तो अभी आप कहाँ जा रहे थे? अंधेरी। अंधेरी जा रहे थे। तो अभी क्या मतलब, अभी ये तो मेट्रो तो बंद की गई है, तो आप पर्यायी मार्ग मतलब ऑप्शन क्या ढूंढ रहे हो? अभी वेस्टर्न रेलवे से जाना पड़ेगा। वेस्टर्न रेलवे से। तो जो अभी आप मेट्रो से जो अभी जाने वाले थे वो डेली रोज जाते हो, हरजाना रोज जाते अभी हो? तो जैसे चालू है तब से रोज जा रहे थे। अच्छा, रोज जा रहे थे। नक्कीच मयूर, आपण पाहू शकतो जे नागरिक आहेत ते आपल्या कामावरून घरी परतत असताना रोज ॲक्वा मेट्रोचा जो आहे तो प्रवास करत होते, परंतु आज पहिल्याच पावसामुळे जे आहे त्यांना या फटका बसलेला आहे, त्यांना जाता येत नाही. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की आता मी ट्रेनने जाणार, परंतु ट्रेनला देखील उशीर होत आहे असं देखील ते आहे म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. पण नक्की सामान्य नागरिकांना अनेक गोष्टींना म्हणजे अगदी रस्ते असतील, मेट्रो असतील आणि रेल्वे असतील, ह्या तिन्ही ठिकाणी आपल्याला मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात खोळंबा होताना पाहायला मिळतोय. मयूर. नक्कीच कृष्णा, जर आपण पाहिले तर सध्याची परिस्थिती खूपच आता भीषण. मात्र मी एक आता शेवटचा प्रश्न विचारतो, प्रशासनाकडून नागरिकांची काय खबरदारी घेतली जाते, काय काय उपाय जे आहेत ते प्रशासन घेतले जाते?
नक्कीच मयूर, आपण पाहिलं गेलं तर आज दुपारीच उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जे आहे महानगरपालिकेच्या जो वॉर रूम आहे तो वॉर रूम तयार करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी संपूर्ण आढावा घेतला जातो की संपूर्ण मुंबईत कुठे कुठे पाणी भरलं त्या ठिकाणीचा आढावा घेतला. त्या ठिकाणी आढावा घेतला आणि त्वरित मुख्यमंत्री कार्यालय असेल किंवा उपमुख्यमंत्री कार्यालय असेल या अनेक ठिकाणांवरून जे आहे त्यांना थेट आदेश देण्यात आलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलंय त्या ठिकाणी आपले पाण्याचा निचरा करण्यासाठी जो पंप वापरला जातो तो त्वरित चालू करावा. अनेक ठिकाणी आपल्याला पाणी साचलेलं पाहायला मिळालं. त्या पंपानुसार जे आहे पाणी काढताना आपल्याला जागोजागी पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर दुसरीकडे पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी रस्ते देखील खचलेले आपल्याला पाहायला मिळाले. तर त्या रस्त्यांचं त्वरित सिमेंट भरून जे आहे सिमेंट भरण्याचा किंवा रस्ता बुजवण्याचा जो तो काम जो आहे ते महानगरपालिकेच्या कंत्राटदारांकडून किंवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जे आहे ते थेट करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलीस असतील या अनेक ठिकाणी जे आहे ते आपल्याला ट्रॅफिक म्हणजे वाहन कोंडी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मुंबई पोलिसांकडून देखील या वाहन कोंडीसाठी देखील मोठ्या प्रमाणात मुंबई पोलीस आता ऍक्शन मोड असतील किंवा सर्वच जण जे आहे ते ऍक्शन मोड वरती आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईकरांना आता नाहक त्रासाला जो आहे तो सामोरे जावं लागत आहे. नक्की मुंबईकरांनी जायचं तरी किंवा नक्की मुंबईकरांनी करायचं तरी काय हा देखील प्रश्नचिन्ह आता उद्भवताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर, धन्यवाद या माहितीबद्दल. जर आपण पाहिलं तर पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. मात्र अजून 4 महिने राहिलेले आहेत. मात्र ह्या प्रशासन नेमकी कशी खबरदारी घेणार आहे, नागरिकांसाठी कोणती काळजी घ्यायची आहे याबाबत देखील वारंवार आता सूचना दिल्या जात आहेत. अशाच प्रकारच्या पावसाच्या ज्या अपडेट्स आहेत ते जाणून घेण्यासाठी तुम्ही न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विनंती. धन्यवाद.